श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचं आपण चिंतन करतो आहोत। संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमातून या माध्यमाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा, त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी हा व्याप चालू केलेला आहे। काल आपण आत्माराम या ग्रंथातील तिसरा जो समास आहे ब्रह्मनिरूपण, पहिला समास आपण पाहिला त्याग निरूपण, दुसरा माया निरूपण, तिसरा ब्रह्मनिरूपण। या समासातील 10व्या ओवीपर्यंत आपण काल चिंतन करण्याचा प्रयत्न केला होता, जे अत्यंत मोठं आहे, ज्यामध्ये अनेक ब्रह्मांड मावू शकतात असं ते आत्मस्वरूप परब्रह्म स्वरूप ते अत्यंत मृदू आहे, कोवळं आहे आणि ते निकट नव्हे, जवळ नव्हे, तर अंतरीच आहे असंही समर्थांनी आपल्या शिष्याला सांगितलं। ते सगळ्यामध्ये आहे, परंतु ते त्याचं अलिप्तपण राखून असतं
असंही त्यांनी ओवी क्रमांक 10 मध्ये या ब्रह्मनिरूपण समासामध्ये सांगितलं। यानंतरच्या ओवीचा विचार आपण करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। जे हाले नाना चाले, जे बोले नाना डोले, अवघे आपणची संचले, एकले एकटेची ते श्रीराम। आकाश सबाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरोनिया उरले, एक जिनसी आपण श्रीराम। या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत की जे हले नाना चाले, ज्याच्यामध्ये चलन नाहीये, जे हलत नाही, ज्याला चलन नाही, हलत नाही, चालत नाही, डुलत नाही, बोले नाना डोले, ते काही बोलत नाही, त्याच्याबद्दल बोलवलं जात नाही, अवघे आपणची संचले, पण ते परमात्म स्वरूप सगळीकडे भरून आहे। एकले एकटेची ते एकलंच आहे, एकटच आहे। एकटं कसं काय? तर जेव्हा ब्रह्मप्रलय होईल, सगळ्या ब्रह्मांडाचा विलय होईल, सगळं नाश पावेल, कल्पांताच्या वेळी सुद्धा ते जसंच्या तसंच असतं, सगळं संपेल, दृश्य विश्व सगळं सगळं संपेल, ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा निजधामी जावं लागेल। अशा वेळी ते एकटं असणार आहे। एकले एकटे असं त्याचं वर्णन केलंय। आकाश कुठेही जात नाही, येत नाही, चळत नाही। आपण पाहतो पृथ्वीला अंत आहे, पाण्याला अंत आहे, अग्नीला अंत आहे, पण आकाश, त्याला अंत कसा म्हणता येईल? आता आकाश जर एवढं व्यापक आहे, ते सगळीकडे आहे आणि सगळी सृष्टी संपल्यानंतरही ते राहतं, अवकाश या रूपाने, स्पेस ज्याला आपण म्हणतो। समर्थ म्हणतात त्यापेक्षाही परब्रह्म किंवा आत्मस्वरूप हे अधिक व्यापक आहे, ते सर्वत्र भरून आहे। आता ते हलत नाही, हलण्यासाठी थोडी जागा तरी पाहिजे। माझ्या बाजूला जागा आहे म्हणून मी असा हलू शकतो, तुम्ही बसल्या बसल्या हलू शकता, चालता ऐकत ऐकत, कामं करता। उदाहरण घ्या, मुंबईच्या लोकलनी प्रवास करायचा आहे आणि तोही 10 वाजता, कसं असेल? सगळं पॅक, हलायला सुद्धा चान्स नाही, भरलेलं आहे ना, माणसं खचाखच भरलेली आहेत। जसं चढावं लागत नाही, उतरावं लागत नाही, आपण त्या घोळक्यामध्ये गेलो का आपोआप ढकलल्या जातो बाहेर, वर चढताना त्या घोळक्यामध्ये गेलो का आपोआप मध्ये जातो गाडीमध्ये। मध्ये गाडीमध्ये लोकलमध्ये उभा असताना लोकल किती स्पीडने चालते, पण आपण हलू नाही शकत, पॅक असतो आपण, मागे पुढे सगळीकडे माणसं उभी आहेत। ते हले नाना चाले, तेच भरलेलं आहे ना सगळीकडे, कसं हलेल, कसं डोलेल, ते त्याला जागाच नाहीये। आणि तोच आपण साधा पुण्याहून निघायचंय आणि ह्याला जायचंय, बेंगलोरला जायचंय, त्या गाडीचं आपण रिझर्वेशन करतो, गाडीमध्ये झोपतो, गर्दी नसते, गाडी हेलकावे खाऊ लागले का आपण पण असा करतो। अहो, आपण जर झोपलेला असू तर आपल्याला झोप लागत नाही, एवढं ते हलतं, हादरे बसतात। पण मुंबईच्या लोकलमध्ये असं नाही होऊ शकत।
याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की ब्रह्मस्वरूप हे जिकडे तिकडे कोंदाटलेलं आहे, सगळीकडे भरून आहे, त्यामुळे ते हलणार कसं? हलण्यासाठी त्याला जागा पाहिजे, पण ते तर सगळीकडे भरून आहे. पाण्याचा तांब्या आहे आणि तो भरलेला आहे पाण्याने, त्याच्याकडे लक्ष नाही जात आपलं. पण तेच जर अर्धवट रिकामा असेल तर त्याच्याकडे लक्ष जातं. भरलेला पाण्याचा तांब्या एका ठिकाणाहून दुसरीकडे आपल्याला सहज घेऊन जाता येईल हातात घेऊन, पण तोच जर अर्धवट असेल तर त्यातलं पाणी हलेल. म्हणजे हलण्यासाठी त्याला जागा पाहिजे. तसं नाहीये ब्रह्माच्या बाबतीमध्ये. पुढे समर्थ म्हणतात, आकाश सबाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले. आकाश आपल्याला माहिती आहे सगळीकडून भरलेलं आहे. आकाश मुरोनिया उरले. जिचं आकाश संपत. आपण पंचभूतांपैकी पहिलं जे मांडलेलं आहे महाभूत महद्भूत ते आकाश आहे. शास्त्रांनी आकाशाला उत्पत्ती सांगितली आहे. आपण पाहिले पंचीकरणामध्ये. परब्रह्माला स्फुरण झालं एकोहम बहुश्याम. त्यानंतर मूळ माया, तिच्यामध्ये त्रिगुण आहेत, गुणसाम्यवस्था, त्यानंतर गुणक्षोभिणी, पंचमहाभूतांचं प्रकटीकरण, त्रिगुण आणि पंचमहाभूत अशी अष्टधा प्रकृती निर्माण झाली. त्यामध्ये पंचमहाभूतांमध्ये शास्त्र असं सांगतं की आकाश निर्माण झालं. आकाशामध्ये वायूची झुळूक आली. वायूपासून अग्नी निर्माण झाला. अग्नी थंड झाला तेव्हा ते पाणी झालं. पाणी जेव्हा आळलं तेव्हा त्याची पृथ्वी झाली. घनीभूत झालं ते. आकाशाला उत्पत्ती सांगितली आहे, तसं आकाशाला त्याचा अंत पण आहे. तस्मात् वा एतस्मात् आत्मन आकाश संभूतः. आकाशात वायू. आकाशामध्ये वायू आहे. हे आकाश अवर्णनीय, अत्यंत व्यापक असं असताना असं आकाश की जे पाहू जाता तिथपर्यंत ते पसरलेलं आहे, ते त्या ब्रह्मस्वरूपात विलीन होतं. त्याचं काय वर्णन करणार? म्हणून ब्रह्म हा काही अनुभवाचा अनुभव्य विषय होत नाही, असं समर्थ या ठिकाणी सांगतात. आता एकजिनसी हा शब्द आलाय, ते मुळात एकच आहे, पण विविधतेने नटलेलं आहे. उदाहरण घ्या, आपण समुद्राच्या काठावर जातो. समुद्राला भरती येते, लाटा येत आहेत. आपण त्या लाटांमध्ये रंगून जातो, तल्लीन होतो, रममाण होतो. आपलं लक्ष त्या समुद्राकडे, सागराकडे नसतं. त्या लाटांचं वर्णन आहे आपल्याला. लाटांची अप्रूप आहे. किती जोरात लाट येते, ती पाठीवर कशी घ्यावी, ती कशी हेंदकाळून आपल्याला पुढे निघून जाते. काय काय त्या लाटेसोबत येतं. पण लाट आणि समुद्र वेगळे आहेत का? त्या समुद्रावर अनेक लाटा येत आहेत. खरं पाहता समुद्र आणि लाट हे वेगळे नाहीयेत. पण आपण काय म्हणतो, ही लाट आहे आणि हा समुद्र आहे. लाटेला अस्तित्व आहे का समुद्र जर नसता तर? आदरणीय प्रवीणजी सांगतायत, न्यायशास्त्रकार आकाश हे नित्य एक असं मानतात. आकाश सुद्धा ज्या परब्रह्म स्वरूपात विलीन होतं, ते किती व्यापक असेल. ते एक जिनसी आहे. म्हणून या ठिकाणी शब्द आलाय, एक जिनसी आपण. आकाश मोरोनिया उरले. आकाश सुद्धा जिथं संपत तिथं एकच एक उरत तत्व, आणि ते म्हणजे आत्मस्वरूप, परब्रह्म स्वरूप. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतीये, म्हणोनी त्रिभुवनी तू एकू,
तुझ सारिखा न अधिकू, तुझा महिमा अलौकिकू, नेणीजे वाणू. वाणीने तुझा महिमा, तुझं वर्णन करणं अत्यंत अशक्य आहे. माऊली म्हणतीये, म्हणोनी त्रिभुवनी तू एकच आहेस असा. तुझं सारिखा न अधिकू, तुझ्याशिवाय दुसरा कुणीही नाही तुझ्यासारखा. तुझा महिमा अलौकिकू, वाणीने तुझ्या महिमा सांगता येत नाही. समर्थ म्हणतात, जे चळे नाना ढळे, जे अग्नीमध्ये न जळे, जे चळत्यामध्ये परी न चळे, उदकी बुडे ना. पुढची ओवी आहे. जे चळे नाना ढळे, जे अग्नीमध्ये न जळे, जे चळत्यामध्ये परी न चळे, उदकी बुडे ना. श्रीराम. ते सगळीकडे ना, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ते व्यापून आहे. ओवी क्रमांक 10 मध्ये आपल्याला सांगितलं, सकळामध्ये ते आहे पण अलिप्तपणे. त्यांनी त्याचं अलिप्तपण राखून ठेवलेलं आहे. समर्थ पुढच्या 13व्या ओवीमध्ये म्हणतात, ते परमात्म स्वरूप, ते आत्मस्वरूप चळे नाना ढळे, ते हलत नाही, ढळत नाही, चळत नाही. जे अग्नीमध्ये न जळे, अग्नीमध्ये आहे पण ते जळत नाही. ते सगळ्या दृश्य विश्वामध्ये व्यापून आहे, की जे ऱ्हास पावत आहे, नाश पावत आहे, त्यामध्ये स्थित्यंतर होत आहेत, पण त्यामध्ये ते हळत नाही, चालत नाही. ते पाण्यामध्ये आहे पण उदकी बुडे ना, ते ओलं होत नाही. ब्रह्मस्वरूप हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचभूतात असूनही त्या पंचभूताचा त्याला स्पर्श किंवा गंध किंवा कुठलाही संबंध त्याच्याशी येत नाही. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळीकडे ते आहे, पण त्याला कुठेही त्याचा स्पर्श होत नाही. किंवा अग्नीमध्ये असेल तर ते जळत नाही, पाण्यात आहे पण ते बुडत नाही, ओलं होत नाही. उघड्यावर ठेवलेला आहे, वायूमध्ये आहे पण वायू त्याला शोषू शकत नाही. आता हे जे आत्मस्वरूप आहे, आपल्याला माहिती आहे, गीतेमध्ये किंग कर्तव्य मूढ झालेला अर्जुन कुरुक्षेत्रावर जेव्हा घाम फुटलेला आहे, हातातलं गांडीव धनुष्य खाली पडलेलं आहे, पायांना कंप आलेला आहे, काय करावं हे समजत नाही. अशा वेळी भगवंत त्याला समजावून सांगताना दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात, आपल्याला तो श्लोक पाठ आहे की जे समर्थांनी या आत्माराम ब्रह्मनिरूपणामध्ये 13वा श्लोक घेतलेला आहे. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहती पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. ते कुठे आहे? नयनम छिंदन्ति शस्त्राणि. त्याला शस्त्राणी त्याचा छेद करता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाही. नयनम दहती पावकः. प्रेताला अग्नी दिला जातो, आत्म्याला काही होईल का? आत्मा तर कधीच सुटलाय तिथून. लोक लिहितात, मृतात्म्यास शांती मिळो. आत्मा मृत होत असतो का? आणि मृत झालेला मग कुणीही असो, त्याला शांती ना अशांती काय फरक पडतो? सगळं संपलेलं आहे, तिथं चैतन्यच नाहीये, त्याला शांती आणि अशांतीचा काय संबंध आहे? साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धी स्तव. आम्हाला आमची बुद्धी मंद आहे, आम्हाला असं वाटतं की अरे अरे आयुष्यभर त्यांनी एवढ्या कथा सांगितल्या आणि शेवटी असं झालं.
अहो पण जाण्याच्या पूर्वी त्यांनी काय केलं याचा नाही विचार करायचा. जाणं तर सगळ्यांनाच आहे ना. समर्थांनी मृत्यू निरूपणामध्ये सांगितलंय, राजे, सम्राट, चक्रवर्ती, नृपती, ज्योतिषी, महाबलाढ्य, पराक्रमी, थोर थोर लोक कुणीही या पृथ्वीच्या पाठीवर अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. पूजनीय भागवताचार्य वाना उत्पात महाराज गेले, 15 दिवस झाले नाहीत अजून. पण ते ज्या हॉस्पिटलमध्ये, ज्या वॉर्डमध्ये ते होते, त्या वॉर्डमध्ये सकाळ संध्याकाळ ते गीता पठण करायचे. भागवतातले अनेक दाखले त्यांना सांगायचे. सगळी मंडळी आपलं जे जे आजारपण आहे, कोरोनाग्रस्ताचं, विषाणूचा प्रादुर्भाव झालेला, ते सगळं आजारपण विसरले. काही काळ का होईना, सकाळचा तास दीड तास, संध्याकाळचा तास दीड तास, ते त्यांचं आजारपण विसरले आणि ते भगवंताच्या स्मरणात रंगून गेले. ती पोस्ट मी ऐकली, वाचली की त्यांना गीतेचे 18 अध्याय काही पूर्ण करता आले नाहीत. मला तुम्ही सांगा, याच्यापेक्षा मोठं नशीब काय? याच्यापेक्षा भाग्य कोणतं? पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. पाहणारा असाही म्हणेल, भरलेला अर्धा ग्लास आणि अर्धा ग्लास रिकामा आहे का भरलेला आहे, असा जो प्रश्न आहे, तसं आहे हे. भागवताचार्य पूजनीय वाना उत्पात महाराज सकाळचा काही वेळ, संध्याकाळचा काही वेळ त्या रुग्णांना जी एक भीती आहे, जी दहशत आहे, आपण आपल्या माणसांपासून, आपल्या नातेवाईकांपासून दूर पडलो आहोत आणि आता भेट होईल का नाही, काय क्लेश आहेत ते मनाला, आपण विचार नाही करू शकत. काय वाटत असेल एकदा त्या वॉर्डात भरती झाल्यानंतर, मी परत जाईल का नाही, मला माझ्या मुलांचं, सुनेचं, मुलीचं, आई वडिलांचं, बायकोचं, नवऱ्याचं तोंड तरी पाहायला मिळेल का नाही, सांगता येत नाही. कुणी म्हणेल एवढ्या कथा केल्या त्यांनी आणि कसा शेवट झाला बघा. अहो कसा शेवट झाला बघा, ठरवून तरी करता येईल का? दासबोध सखोल अभ्यासचे माजी संचालक आदरणीय सुहासदादा आगरकर पशुपतीला गेले, काठमांडूला गेले पशुपतीनाथला. त्या दिवशी सकाळी तिथं महापूजा होती. त्या पूजेचे सगळे पैसे भरले. महामृत्युंजय मंत्राचा स्वाहाकार झाला. आणि संध्याकाळी हे गेले अचानकपणे. म्हणजे 2 दिवस झालं तब्येत ठीक नव्हती, पण आपण आता हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवून येऊ म्हणून ते गाडीमध्ये बसले आणि हॉस्पिटल सुद्धा गाठलं नाही. आता मग तिथून पुण्यात आणायची तयारी चालू झाली. म्हणजे एक विचार झाला. तेव्हा ही सगळी मंडळी ज्या हॉटेलमध्ये उतरलेली होती, त्या हॉटेल मालकाचा पुतण्या एक 4-5 वर्षाखाली जो पुण्यात शिकायला होता तो एक्सपायर झाला आणि त्याची डेड बॉडी त्यांनी नेपाळला नेली. तेव्हा काय काय कटकटी कराव्या लागल्या, किती त्रास झाला हे त्या हॉटेल मालकाला माहिती होतं. त्या हॉटेल मालकांनी यांना सांगितलं, आगरकर वहिनींना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना सांगितलं, अहो म्हणले लोक इथं येतात शेवटचा श्वास आपला पशुपतीनाथाच्या सान्निध्यामध्ये जावा म्हणून.
पण तो भाग्याचा क्षण येतो कुणाकडे? तुम्ही भाग्यवान आहात की तुमचा शेवटचा श्वास इथं गेलाय. कशाला जाता पुण्याला? आणि ते सगळ्यांना पटलं. सगळे अंत्यविधी तिथं झाले. ज्या गुरुजींनी मृत्युंजयाचा जप केला, ती पूजा झाली, ती मंडळी आली आणि ते म्हणाले की हे जी काही तुम्ही दक्षिणा दिली होती ही परत घ्या. पहा माणसाच्या मनाचा काय किती निकोप आणि किती शुद्ध विचार आहे. ते म्हणाले की आम्ही महामृत्युंजय मंत्रासाठी म्हणून आज पूजा केली, जप केला, परंतु कामी आला नाही, त्याचा उपयोग झाला नाही, म्हणून ही तुमची दक्षिणा परत घ्या. असं होईल का हो? तुम्ही एखाद्या संकल्प घेऊन काही एखादी पूजा केली आणि तो संकल्प पूर्ण नाही झाला तर गुरुजी म्हणतील का आपल्याकडे की तुम्ही मला दिलेली दक्षिणा आणि काय शिदा असेल तो परत घ्या, तुमचा काही संकल्प पूर्ण झाला नाही? पण हे तिथं घडलंय. मग तो जो काही अग्नी दिला आणि तिथं अग्नी दिल्यानंतर आपल्याकडे आपण तिसऱ्या दिवशी अस्थि वेचायला जातो वगैरे, तिथं तशी पद्धत नाहीये. 5 ते 6 तासामध्ये सगळं साफ करतात. सगळी जागा साफ करावी लागते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या डब्यामध्ये सुहासदादांच्या अस्थी घेतल्या होत्या तो होता प्लास्टिकचा डबा. अस्थी गरम आहेत, म्हणजे तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला पाणी टाकून घ्याव्या लागतात, अस्थी वेचाव्या लागतात. याची कल्पना सगळ्यांनाच नाहीये, कारण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी महिला या काही तिसऱ्या दिवशी किंवा स्मशानामध्ये जातात असं नाही, घाटावर जातात असं नाहीये. अस्थी वेचायला जाताना कोणी महिला जात नाहीत, पुरुष मंडळी जातात. तर ते अस्थी घ्यायच्या, त्यावर पाणी टाकून त्या अस्थी उचलाव्या लागतात, नाही तर ते भासतात हाताला. तिसऱ्या दिवशीची ही अवस्था आहे. अस्थीमध्ये फॉस्फरस भरपूर असतो की जो ज्वलनशील आहे. 5 ते 6 तासामध्ये सगळं काढायचं आणि अजून एक वैशिष्ट्य आहे तिथलं, जेव्हा अग्नी द्यायची वेळ आहे तेव्हा शरीरावर बोटभर सुद्धा कपडा ठेवत नाहीत. ही तिथली पद्धत आहे. नंगे आए थे नंगे जाओ. एक म्हण आहे ना, कफन में जेब नहीं होती. म्हणून समर्थ काय म्हणाले माया निरूपणात, जे अशाश्वत आहे, जे नाशिवंत आहे आणि जे तुझ्या सोबत येणार नाही ते तू मला दे, तेवढंच दे. काय काय मागितलं समर्थांनी. लोक म्हणतात मृतात्म्याला शांती मिळो. काय लिहितो आपण? काही वेळा ते RIP लिहितात. मला माहितीच नव्हतं RIP म्हणजे काय. मग मी एका जाणकाराला विचारलं, म्हणलं हे RIP म्हणजे काय? त्यांनी मला सांगितलं रेस्ट इन पीस. म्हणलं हे तर ख्रिश्चनांमध्ये म्हणतात रेस्ट इन पीस, कारण ते पुनर्जन्म मानत नाहीत. आम्ही पुनर्जन्म मानतो. आमच्याकडे जे अवतारी पुरुष आहेत यांचे अनेक अवतार होत आहेत, म्हणून आम्ही पुनर्जन्म मानतो. आम्ही कसं म्हणणार रेस्ट इन पीस? किंवा आम्ही मृतात्म्याला शांती लाभो असंही म्हणणं चुकीचं आहे. आपण लिहायला पाहिजे त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.
ही रामचरणी प्रार्थना, एवढंच करू शकतो आपण. ह्या काही शुभेच्छा आहेत का आपल्याकडून द्यायला? आपली तेवढी पोच आहे का शुभेच्छा द्यायची, सद्गती लाभण्याची? रामाला प्रार्थना, रामाला विनंती, भगवंताला विनंती, पांडुरंगाला विनंती की त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, चांगली गती मिळू दे, अशी आपण शुभकामना करतो आणि ती भगवंताच्या चरणी ठेवतो. म्हणून मृतात्म्यास शांती लाभो हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. पण चाललंय, खूप गोष्टी आहेत चुकीच्या आहेत पण चालल्या आहेत, बिनधास्त चालल्या. हा जो श्लोक आहे, नयनम छंदंती शस्त्राणी नयनम दहती पावकः, त्या शरीराला त्या अग्नीचा काय संबंध आहे? ते तर ते सगळं भक्षक आहे, पण त्या आत्म्याचा काही संबंध नाही. आत्मा केव्हाच निघालेला आहे त्यातून. न चैनम क्लेदयंत्यापो, तो गढूळ होत नाही, तो ओला होत नाही, तो चिखलामध्ये माखला जात नाही. न शोषयती मारुतः, त्याला किती जोराचा वारा आला तरी त्याला शोषू शकत नाही किंवा त्याला वाळवू शकत नाही, त्याला शुष्क करू शकत नाही. असं हे ब्रह्मस्वरूप अविक्रय अविकृत माया रहित आहे असं समर्थ म्हणतात. दासबोधामध्ये समर्थ वर्णन करतात, तेजी असे परी जळेना, पवनी असे परी चळेना, गगनी असे परी कळेना, परब्रह्म ते श्रीराम. किती ठिकाणी वर्णन आहे, सगळ्या उपनिषदांमध्ये हेच वर्णन आहे, सगळ्या शास्त्र ग्रंथांमध्ये हेच वर्णन आहे. समर्थ दासबोधामध्ये तेच वर्णन करतायत. तेजी असे परी जळेना, ते तेजात आहे, अग्नीमध्ये त्याचं वास्तव्य आहे पण ते जळत नाही. पवनी असे परी चळेना, ते वायू स्वरूप आहे पण ते हलत नाही बिलकुल. गगनी असे परी कळेना, पूर्ण आकाश त्यांनी व्यापून टाकलेलं आहे पण त्याला पाहता येत नाही, ते दिसत नाही, असं ते परब्रह्म स्वरूप आहे. मनाच्या श्लोकामध्ये 177वा श्लोक आहे, हेच वर्णन समर्थ करतात. तुटेना फुटेना कदा देव राणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाना, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जगी मी पणासी. ही जी शेवटचा जो चरण आहे, चौथा चरण, तिथं खरी मेघ आहे. तुटेना फुटेना कदा देव राणा, तो मुख्य देव आहे. समर्थांनी त्याला वस्तू नाव दिलंय, समर्थांनी त्याला आत्मस्वरूप म्हणलंय, समर्थांनी त्याला आत्मज्ञान म्हणलंय, समर्थांनी त्याला निजबोध म्हणलंय, निज स्वरूप म्हणलंय, देव राणा म्हणलंय, मुख्य देव असं म्हणलंय. तुटेना फुटेना कदा देव राणा, तो कधी तुटत नाही, फुटत नाही, ढळत नाही, चळत नाही. दैन्यवाना, दैन्यावस्था त्याला कधीही नाही, तो कायम भरपूर संतोषयुक्त आनंदी अशा मूडमध्ये, दैन्यावस्था त्याला नाही आहे. म्हणून आमचा स्वभाव कसा आहे, आम्हाला सुखरूप राहावं वाटतं, आम्हाला आनंदी राहावं वाटतं, आपला ओढा तिकडे असतो. कारण ते परब्रह्म स्वरूपाचं मूळ तत्व ते कधीही तो दैन्यवाना होत नाही, तो कायम आनंदी असतो. तुम्ही साधू पुरुषाला पाहिलंय का कधी खिन्न बसलेला असा? संतांना पाहिलंय कधी चेहरा टाकून बसलेला? ते कायम आपल्या निजात्मानंदात असतात, शाश्वत सुखात रममाण असतात. कळेना कळेना कधी लोचनासी, 2 वेळा शब्द वापरलाय. कळेना कळेना, अरे ते कधीच कळणार नाही. आणि या डोळ्यांनी तो कसा दिसेल? आणि सगळ्यात पुढे चौथा चरण जो आहे तो महत्वाचा आहे. वसेना दिसेना जगी मी पणासी, तो जगामध्ये सर्वत्र वसलेला आहे, तो सगळीकडे व्याप्त आहे, पण तो जगात असला तरी तो वसत नाही, दिसत नाही. कारण का?
मीपणाचा अहंकार आहे. मला ते परब्रह्म तत्व दिसलं असं जो म्हणतो त्याला ते दिसलंच नाही. ज्याने ते अनुभवलं तो सांगूच शकत नाही. मौन गर्भा काय बोलणार तू, काय वर्णन करणार? वेद, उपनिषद, शास्त्र, ग्रंथ, सहस्त्रमुखाचा शेष सुद्धा म्हणतो नेती 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 नेती. आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही, आम्हाला त्याचं स्वरूप सांगता येत नाही. मग तू कोण कुठचा? म्हणून इथं समर्थांनी शब्द वापरलाय मीपणासी. मीपणा विरहित साधना. कुठेही मी नाही आला पाहिजे. जयास कोणीच नेईना, चोरू जाता चोरवेना. कल्पांत झाला तरी वेचेना, अणु मात्र श्रीराम. समर्थ म्हणतायत जयास कोणीच नेईना. त्याला कोण नेणार आहे? चोरू जाता चोरवेना. त्याला चोरून आणता येत नाही. कल्पांत झाला तरी वेचेना. वेचेना म्हणजे संपत नाही, नाश पावत नाही, ऱ्हास पावत नाही, विलय होत नाही, लय पावत नाही. कल्पांत झाला तरी. आता कल्प म्हणजे किती वर्ष? ब्रह्माचे किती आयुष्य आहे, विष्णूचं किती आहे, रुद्राचं किती आहे, असा सगळा हिशोब जर काढला तर 4,20,00,000 वर्ष म्हणजे एक कल्प आहे. आणि शास्त्र ग्रंथाच्या हिशोबाने 50% संपलंय. अजून 50% पुढे, त्यानंतर मग कल्पांत आहे, सगळं संपणार आहे. समर्थ म्हणतात कल्पांत झाला तरी संपेना. अणुमात्र त्याला धक्का सुद्धा लागत नाही, जसंच्या तसंच ते राहत. आता कुठलीही वस्तू जर उचलून न्यायची, चोरून न्यायची, घेऊन जायची तर त्याला 3 पार्श्वभूमी आहेत, 3 कारणं किंवा 3 पार्श्वभूमी त्याला लागतात. नंबर 1, समर्थ जसं म्हणतात चोरू जाता चोरवेना. अहो त्याला चोरून आणायचं म्हणलं तर पाहणारा कोण आहे की यांनी चोरून नेलंय परब्रह्माला? चोरून नेताना पाहणारा पाहिजे ना. म्हणून त्याला ती असं म्हणता येईल की मी चोरून आणलं. चोरून आणलं आपण केव्हा म्हणतो की कुणी मला पाहिलं नाही म्हणून मी ते चोरून आणलंय. आता पाहणारा कोण आहे त्याच्याशिवाय? आणि त्याला पाहणारा कोण आहे? देव पहावयासी गेलो, देव होऊन ठेलो. देव आणि मी वेगळे राहतच नाहीये. मग त्याला पाहणारा माणूस वेगळा कसा राहील? त्याला चोरून आणताना कुणीही पाहू शकत नाही, पाहणारा शिल्लक राहत नाही, म्हणून त्याला चोरू जाता चोरवेना. त्याला उचलून आणावं. जयास कोणीच नेईना. त्याला उचलून आणावं आणि दुसरीकडे ठेवावं. असं म्हणलं तर ते एका ठिकाणी पाहिजे, दुसरी जागा पाहिजे त्याला ठेवण्यासाठी. परब्रह्म स्वरूप असं नाहीच आहे. ते कुठं नाहीये मला दाखवा. समर्थांच्या चरित्रातला प्रसंग आहे. एक अत्यंत विद्वान काशी क्षेत्री असलेले महामहोपाध्याय त्यांनी आपल्या शिष्याला पाठवलं समर्थांकडे. ते म्हणाले जाऊन त्यांना सांग की मी शिवाजी महाराजांचा सद्गुरू आहे आणि या वाटीमध्ये ही वाटी घेऊन जा म्हणाले. आणि त्यांना सांग की मला ह्याच्यात ब्रह्म भरून द्या. तो शिष्य आला. त्याला काय, स्वामींची आज्ञा आहे. तो आला समर्थांकडे, तो नमस्कार केला. तो म्हणाला महाराज ह्याच्यामध्ये आमच्या स्वामींनी ब्रह्म भरून द्यायला सांगितलंय. समर्थांच्या सगळं लक्षात आलं.
समर्थ म्हणाले, एक काम कर, तुझ्या स्वामींना जाऊन सांग की त्या वाटीमधले त्यांचं ब्रह्म काढून घ्या, म्हणजे मी माझं ब्रह्म त्यात भरून देतो. तेव्हा या गुरुजींच्या लक्षात आलं. तसं त्याला उचलून ठेवण्याकरता एका ठिकाणाहून ठेवून दुसरीकडे इकडून उचलायचं आणि तिकडे ठेवायचंय. तर ती वस्तू एका ठिकाणी असली पाहिजे आणि दुसरीकडे नसली पाहिजे, तर ती ठेवता येईल. तसं ब्रह्माच्या बाबतीत नाहीये. ते सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची अट काय? अहो, त्याला उचलणाऱ्या माणसाला शक्ती तर पाहिजे तेवढी. आम्हाला तर इथं 15-20 किलो उचलायचं म्हणलं तरी अवघड आहे. आणि जे परब्रह्म, जे आत्मस्वरूप ओतप्रोत सगळीकडे भरलेलं आहे, त्याला कोण उचलणार? म्हणून हे तिन्ही आयाम जे आहे की चोरू जाता त्याला पाहणारा कुणी नाही, म्हणून चोरण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही. त्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे ठेवण्यासाठी दुसरीकडची जागा मोकळी पाहिजे, ती नाहीये. आणि तिसरं, त्याला उचलण्यासाठी, त्याला चोरण्यासाठी, त्याला हातात घेण्यासाठी तेवढी ताकद तर लागेल, तेवढी शक्ती तर पाहिजे. त्यामुळे समर्थ म्हणतात, जयास कोणीच नेईना, चोरू जाता चोरवेना, कल्पांत झाला तरी संपत नाही वेचेना. अणुमात्र, अणुमात्र, अणु सुद्धा त्यातला हलत नाही, त्यातला अणु सुद्धा चोरला जात नाही. कणभर आता लोक काय म्हणतात कोर्टामध्ये वगैरे, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मी एका प्रकरणामध्ये गेलो होतो कोर्टामध्ये, आणि तिथं मग आमच्या वकिलांनी सांगितलं, सांगा म्हणाले, असं बोला अगोदर, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मग ते असं त्या तिथं पिंजरा जो असतो कोर्टामध्ये न्यायाधीशांच्या समोर, न्यायमूर्तीच्या समोर, तिथं जाऊन उभा राहायचं आपण. आणि आपल्याला ते काही विचारायच्या अगोदर वकील विचारतात, ते काही तसं विचारत नाहीत. वकील विचारत असतात आणि ते फक्त ऐकत राहतात. मग तेव्हा तसं सांगितल्यानंतर देवा शपथ खोटं बोलणार नाही, खरं सांगेन. मग ते तू विचारतात, तुमचं नाव काय, वडिलांचं नाव काय, कुठे राहता, ह्या 3 गोष्टी. काय खरं सांगून काय खोटं सांगू दे, त्याचा तर काही भरोसा कुणाचा देता येत नाही. परंतु या 3 गोष्टी मात्र सत्य सांगाव्या लागतात. माझं नाव खरं सांगावं लागतं, माझ्या वडिलांचं नाव खरं सांगावं लागतं, माझं आडनाव खरं सांगावं लागतं. एवढं मात्र आहे. मी बाहेर आल्यानंतर वकिलांना विचारलं, म्हणलं खरं सांगेन, खोटं सांगणार नाही, आणि तेही देवाची शपथ घेऊन, हे ड्युअल पॉलिसी कशासाठी? त्याचं उत्तर काही त्यांना देता आलं नाही. ते म्हणले हे असंच चालत आलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत या जगामध्ये, आणि विशेषतः भारतामध्ये अशाच चालत आलेल्या आहेत. त्याला बुडही नाही आणि शेंडा पण नाहीये, चाललंय. मागचं पुढचा करतोय म्हणून मागचा पण करतोय. समर्थ म्हणतात, कल्पांत झाला तरी वेचेना, अणुमात्र, सगळं नाश पावला. हे सगळं ब्रह्मप्रलयानंतर काहीही शिल्लक राहत नाही. पण त्या स्वरूपामध्ये काहीही यत्किंचितही काही फरक पडत नाही. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होत जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची श्रीराम. अनेक शक्ती होती, अनेक खेळ ती माया मांडत राहते, अनेक खेळ करते. कधी स्वयंपाक लहान मुलं जशी करतात तशी स्वयंपाकाचा खेळ करतील, कधी बाजार भरवतील, कधी शाळा भरवतील, नाना खेळ करतात. ते त्या खेळात अडकतात का? भूक लागली का सगळं आटोपतात, सगळं आपल्या बास्केटमध्ये पिशवीमध्ये कोंबतात आणि घरी जातात.
त्यांना त्या खेळाशी काही घेणं देणं राहत नाही. तशी परिस्थिती, तशी स्थिती या परब्रह्माची आहे. ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती. अनेक वेळा सृष्टीचं निर्माण होतं आणि ते संपतं. 4,20,00,000 वर्ष असे कित्येक कल्प होत राहतात. पण त्याच्या स्थितीला काहीही फरक पडत नाही. जे ज्ञानचक्षी लक्षिले नवजाये, पुढचा श्लोक आहे. जे ज्ञानचक्षी लक्षिले नवजाये, जेथे आकार भस्मो निजाये, सांगितले ते साकार होय, म्हणून सांगणे न घडे श्रीराम. जे ज्ञानचक्षी लक्षिले नव जाये, ज्ञानदृष्टीनं पाहू जाता येत नाही. आता ज्ञानदृष्टीनं जर पाहता येत नसेल तर ह्या चर्मदृष्टीनं काय दिसणार आहे ते? अहो, हे मुळातच जे माईक आहे, जे नाशिवंत आहे, त्याच्या माध्यमातून ते परब्रह्म तत्व जे अविनाशी आहे, अक्रीड आहे, अक्लेद्य आहे, निरंजन आहे, अजन्म आहे, त्याला कसं पाहता येईल? याचा तर प्रश्नच नाही. चर्मदृष्टीचा प्रश्नच नाही. पण ज्ञानदृष्टीनं सुद्धा पाहता येत नाही. जेथे आकार भस्मोनी जाय, त्याला आकार नाही ना कुठला. आकार सगळा काय होईल? भस्म होतो. निराकार, निर्वय, निर्वैर. सांगितले ते साकार होय, म्हणून सांगणे न घडे श्रीराम. त्याला सांगताच येत नाही, त्याच्याबद्दल वर्णनच करता येत नाही. ज्ञानदृष्टीने पाहणारा दृष्टा हा दृश्याहून निराळा वेगळा असूच शकत नाही. तो जर ज्ञानदृष्टीनं जर त्याच्याकडे पाहू लागला तर पाहणारा, त्याची दृष्टी आणि ते ज्ञान, तो ज्ञाता, ते ध्येय आणि ते ज्ञेय, हे वेगळं राहतच नाही. आपण पाहिलंय मागच्या श्लोकामध्ये, मागच्या ओव्यांमध्ये ही त्रिपुटी संपते. भोज्य, भोजन, भोक्ता, ध्यान, ध्याता, ध्येय, ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय, ही सगळी त्रिपुटीच संपून जाते. काय वर्णन करणार आणि काय सांगणार? तो जो पाहायला गेलेला आहे तो एकरूप होऊन जातो. म्हणून तो आत्मस्वरूपाला पाहू शकत नाही. तो त्याच्यात विलीन होतो ना. अद्वैत आहे तिथं. द्वैतामध्ये आहे तरच पाहता येतं. मी आणि ज्याला पाहायचंय हे दोघं जण पाहिजेत. काल आपण उदाहरण पाहिलं. दुकानामध्ये गेल्यानंतर आपण जाई काजळ घ्यायचंय, पतंजलीचं काजळ घ्यायचंय का अजून कुठल्या कंपनीचं काजळ घ्यायचंय हे बघू शकतो दुकानामध्ये. पण घरी आल्यानंतर ते काजळ जर आम्ही आमच्या डोळ्यामध्ये लावलं तर ते काजळ आम्ही पाहू शकतो का की जे डोळ्याच्या अत्यंत समीप आहे, बुबुळाला चिकटून आहे, ते काजळ पाहू शकतो आम्ही? तरी इथं काजळ आणि बुबुळ याच्यामध्ये द्वैत आहे, तरी सुद्धा आम्ही पाहू शकत नाही, कारण ते समीप आहे. पण समर्थ इथं म्हणताय की तो त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातो, याचं अस्तित्व संपतं. बुबुळ आहे, काजळ आहे, पण ते त्याच्या एवढं जवळ आहे की ते त्याला पाहता येत नाही. पण हे जवळ नाहीच आहे, ते एकच झालेत दोन्ही. कसं पाहणार? ज्याप्रमाणे मिठाची बाहुली आहे आणि ती म्हणाली की मी समुद्राचा तळ शोधून येते आणि ती पाण्यात उतरली, कुठे जाईल ती? जाईल का तळापर्यंत? सगळी प्रोसेसच संपली. किंवा नदी सागराला मिळते, आपल्याला दाखवता येईल हा सागर आहे आणि या सागरामध्ये नर्मदा इथं आहे, गोदावरी इथं आहे, भागीरथी तिथं आहे, अलकनंदा तिथं आहे, असं दाखवता येईल आपल्याला?
एक रूप होतंय. त्याला समर्थांनी मागच्या श्लोकामध्ये शब्द वापरलाय एक जिनसी. त्यामध्ये प्रकार नाहीच आहे, एक स्वरूप झालं सगळं. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात आत्माराम आणि दासबोध यातले अनेक ओवे आपल्याला त्या परस्पर पूरक आहेत. आता हेच वर्णन दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी केलेलं आहे. समर्थ म्हणताय चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाच पूर्व पक्षू, निर्गुण ठाईचा अलक्षू लक्षवेना श्रीराम. पूर्व पक्ष आणि सिद्धांत. पूर्व पक्ष काय? चर्मचक्षु ज्ञानचक्षु. डोळ्यांनी पाहणारे हे डोळे, कातडीचे डोळे. चर्मचक्षु म्हणजे कातडी असलेले डोळे, पापण्या आहेत, बुबुळ आहेत. ज्ञानचक्षु ज्ञानदृष्टी, तिथे ह्या डोळ्याचा काही उपयोग नाही. संत गुलाबराव महाराजांना डोळे नव्हते तुमच्या माझ्यासारखे, पण 137 ग्रंथांचं लिखाण करून ठेवला. अहो किती विषय आहेत. ज्योतिष्य विषय, मनाचे श्लोक आहेत त्यांचे, आयुर्वेद आहे, भक्तिप्रधान तर आहेच आहे, 9वी भक्तीवर ग्रंथ आहे. 137 ग्रंथ ज्यांनी लिहून ठेवले त्यांना आपण अंध म्हणू का? आम्हाला डोळे असून बुद्धी असून सगळं हातोपाती आमच्या असताना सुद्धा आम्हाला ग्रंथ तर जाऊ द्या, एखादं पुस्तक लिहिणं होतंय का आयुष्यात छोटं मोठं? गुलाबराव महाराजांनी 137 ग्रंथ लिहून ठेवले. उगीच नाही, प्रज्ञा चक्षु अशी उपाधी आहे त्यांना, ज्ञानेश्वर कन्या. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाच पूर्व पक्षू. हे फक्त बोलण्याचंच आहे. चर्मचक्षुनी ग्रंथांचं श्रवण होईल, वाचन होईल, मनन होईल, सगुणस उपासना करता येईल. ज्ञानदृष्टीने त्या भगवंताच्या स्वरूपाला पाहता येईल. पण त्याचं वर्णन कसं करणार? आणि जेव्हा सिद्धांताची वेळ येते, पुढे समर्थ म्हणतात निर्गुण ठाईचा अलक्षू. निर्गुण आहे तिथंच आहे, एके ठाई बैसो न राहिला. तो आहे, ठाईच आहे. तो जो निर्गुण आहे तो कसा आहे? अलक्षू. त्याला लक्षिता येत नाही, त्याच्याकडे लक्षच जात नाही, कारण लक्ष देणारा कुणी उरलाच नाहीये. म्हणून समर्थ पुढे म्हणतात लक्षवेना. मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ याचं वर्णन करतात. ते म्हणतात जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे. शब्द थोडे मागे पुढे आहेत, अर्थ तोच आहे. मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम म्हणून या 3 ग्रंथांना समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी असं मानतात. आपण मोठे भाग्यवान आहोत की आपण या 4-4.5 महिन्याच्या काळामध्ये या 3 अद्भुत अलौकिक ग्रंथांचं विवेचन करण्याचा, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतो आहोत इथं आत्मारामामध्ये काय सांगितलंय, दासबोधामध्ये काय सांगितलंय, मनाच्या श्लोकामध्ये तेच सूत्र आहे. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे. लक्षे, डोळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. कोणते डोळे? जे कातडीनं पांघरलेले आहेत ते नेत्र, ज्याला आपण म्हणू. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे. त्याच्याकडे या डोळ्यांचं लक्षच जात नाही. कारण जे माईक आहे, बहुरुपयाचा डोंबाऱ्याचा खेळ जिकडे चालू आहे, तो खेळ पाहत असताना आपण सगळं तन मन, आपलं सगळं लक्ष तिकडे असतं. संध्याकाळची एखादी सिरियल चालू असते, आपलं किती लक्ष असतं? आपण तन्मयतेनं पाहत असतो.
जगी पाहता चर्मचक्षी न लक्ष. चर्म म्हणजे कातड. कातड्यांनी ज्याचं वेष्टन केलेलं आहे, ज्याला पांघरून घातलेलं आहे, त्या डोळ्यांनी त्याला पाहता येत नाही. लक्ष न लक्षे. पुढे समर्थ म्हणतात, जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्षे. ते जरी दिसलं कशाने, या कातडीच्या डोळ्यांनी तर दिसत नाही, पण ज्ञानदृष्टीनं त्याचा अंदाज येऊ शकतो, पण त्याचं रक्षण नाही करता येत. ते कधी हुलकावणी देईल त्याचा नेम नाही. म्हणून संत सुद्धा ती तदाकारता जी आहे, तर ती काही क्षणासाठी ते अनुसंधान टिकतं, पण त्याचं रक्षण नाही करता येत, त्याला धरून नाही ठेवता येत. भुलभुलैया मोठा आहे. म्हणून समर्थमानाच्या श्लोकामध्ये म्हणतात, जगी पाहता ज्ञानाच्या दृष्टीने, ज्ञानदृष्टीने त्याचं रक्षण करता येत नाही. दिसेल, अनुभूती येईल, प्रचिती येईल, पण त्याला धरून नाही ठेवता येत. जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंद शोधून पाहे. तू शोध. कुणाला शोध? मना संत आनंद, जे अत्यंत व्यापक आहे, जे असंत नाहीये, ज्याला अंत नाहीये, जे अनंत आहे, त्याला शोधून पहा. डोळ्यांना दिसत नाही, ज्ञानदृष्टीनं पाहता येत नाही, तरीही शिष्य म्हणतोय, अहो तुम्ही कसं काय सांगताय हे सगळं? किती श्लोक झाले, तुम्ही मला सांगताय की त्याला पाहता येत नाही, त्याला लक्षात घेता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही, आणि तरी तुम्ही मला हे सांगताय अजून. समर्थांची कृपा आहे ही सगळी. शिष्य म्हणतोय, स्वामी अहो हे सगळं तुम्ही मला कसं काय कॉन्ट्राडिक्टरी सांगता? एकीकडे म्हणता की त्याची प्रचिती घेतली पाहिजे, त्याच्याशी तदाकारता घेतली पाहिजे, त्याच्यात मिसळून जायला पाहिजे, आणि दुसरीकडनं तुम्ही मला आता किती श्लोक झाले तुम्ही मला सांगताय की त्याला बोलता येत नाही, ते हलत नाही, ते डुलत नाही, त्याला पाहता येत नाही, त्याला हात लावता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. अहो म्हणजे मी नक्की काय करायचंय? पुन्हा शिष्याच्या मनामध्ये डायलेमा उभा राहिलेला आहे, द्वंद्व निर्माण झालेलं आहे की तुम्ही असं विरोधाभासी का मला सांगून माझ्या मनामध्ये विनाकारण भ्रम निर्माण करताय बरं तुम्ही. अत्यंत खजील झालेला आहे. म्हणजे त्याला समजत नाही शिष्याला की आता नक्की काय कसं करावं. म्हणून तो स्वामींना म्हणतो की आता हे सांगा तरी तुम्ही कसं करावं. डोळ्यांना दिसत नाही, ज्ञानदृष्टीनं पाहता येत नाही, आणि तरी तुम्ही मला सांगतच आहात, असं शिष्य म्हणतो. समर्थ म्हणतायत, ऐसे जरी न बोलावे तरी म्या काय करावे, न बोलता कळावे तुझ कैसे श्रीराम. अरे मला तुझी तळमळ आहे रे राजा. अरे बेटा मला तुझी तळमळ आहे. तुला समजत नाही, तुला तुझ्यातली उत्कंठा मला वाढवायची आहे. ते दिसत नाही म्हणजे तू शोधायचा प्रयत्न करू नको असं नाही म्हणत आहे मी. या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, ऐसे जरी न बोलावे. अरे मी जरी तुला नाही बोललो असं तरी मी काय करावे? मग मी करू तरी काय? मला तर तुला तिथे नेऊन घालायचं. मी तुला शब्द दिलेला आहे, तू ते सगळं नाशिवंत टाकावं. मी तुला तुझा आढळपद देतो. मी तुला शब्द दिलेला आहे ना, माझं वचन आहे तुला. मग मी गप्प बसून कसं चालेल? न बोलता कळावे तुझं कैसे. आणि मी जर नाही बोललो तर तुला समजेल का? मी हे तुला उकलून दाखवतोय. हे अत्यंत परमगुह्य असं ज्ञान आहे. ते असं पटकन हातात धरून दाखवता येईल का? तुला त्याची तयारी व्हायला पाहिजे. दासबोधामध्ये मी तुझ्या मीपणाला निर्मूळ केलं, परंतु अजूनही तुझ्यामध्ये ती भाव आलेला नाहीये. म्हणून मला ती पार्श्वभूमी तुझी तयार करायची आहे. आता आपण कैलास मानसरोवरला कोणी जाऊन येतं.
आल्यानंतर आपण जर त्यांना विचारलं कसं वाटलं हो तुम्हाला, काय आहे तिकडे, जाऊन आलेला माणूस म्हणेल अहो काय सांगू तुम्हाला, काय ते रूप आहे, आहा हा, काय तिथली पवित्रता आहे, काय ते वातावरण आहे, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तसं समर्थ इथं आपल्या शिष्याला म्हणताय, अरे त्याचं स्वरूप कसं आहे. आता जो कुणी कैलास मानसरोवरला जाऊन आलेला असेल तो जर आपल्याला येऊन म्हणेल की ते अप्रतिम आहे, भव्य आहे, शुद्ध आहे, अत्यंत पवित्र आहे, ते नाही सांगू शकत मी तुम्हाला. म्हणजे यांनी पाहिलं नाही का. समर्थांनी परब्रह्म स्वरूप पाहिलं नाही म्हणून ते शिष्याला म्हणतायत की अरे त्याला पाहता येत नाही, बोलता येत नाही, त्याला धरता येत नाही, ते हलत नाही, चळत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही, ते व्यक्त नाही करता येत. काय असतं बऱ्याच वेळा आपण विनाकारण वनवन हिंडतो. एक कथा आहे, एका गावामधला एक फकीर, सुफी पंथातला फकीर, तो बाहेर पडला आणि बाहेर पडून तो गावाच्या बाहेर आला. तर गावाच्या बाहेर एक मोठं डेरेदार वृक्ष होता आणि त्या वृक्षाखाली बसून एक संत महात्मा बसलेला होता. हा फकीर त्याच्याकडे गेला आणि त्या संत महात्म्याला म्हणाला की मला सद्गुरूंची लक्षणं सांगा की जेणेकरून मला त्यांना सद्गुरू म्हणून त्यांची कृपा भागता येईल, त्यांचा अनुग्रह घेता येईल. तर ते म्हणाले ऐक बेटा, तुला एक 10 लक्षणं सांगतो. तो असा बसलेला असेल, त्याची मुद्रा अशी असेल, त्याच्या अंगावर हे वस्त्र असेल, असे काही त्यांनी ते 10 सूचना त्याला सांगितल्या. हा फकीर सगळ्या जगभर फिरला. ह्या गावात जा, त्या तीर्थक्षेत्रावर जा, तिथं जा, तिथं जा, सगळीकडे गेला. पण ती 10 लक्षणं कुठेही त्याला दिसली नाहीत. 15-20 वर्ष तो फिरत राहिला. सगळं जग पालथं घातलं त्यांनी आणि शेवटी त्याला वाटलं की नाही काहीतरी गडबड आहे. तो थकला, भागला, दमला. त्याला असं वाटलं जाऊ दे, कशाला पडलो या झंझाच्या मध्ये, आपलं आपण घरी जावं. म्हणून तो थकून भागून पुन्हा आपल्या गावाकडे आला. गावामध्ये प्रवेश करताना त्यांनी ते डेरेदार वृक्ष पाहिला आणि त्या डेरेदार वृक्षाखाली बसलेला तो संत पुरुष पाहिला आणि त्याच्या असं लक्षात आलं की या संत पुरुषांनी आपल्याला जी 10 लक्षणं सांगितली होती सद्गुरूची, ती सगळी 10 लक्षणं याच्या ठायी आहेत. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. तो म्हणाला महाराज, तुम्ही मला का नाही सांगितलं हे, की ती सगळी लक्षणं माझ्या मी कशाला 15-20 वर्ष फिरलो असतो. ते सत्पुरुष त्याला म्हणाले अरे तुला ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती, तू शोधून आलास, आता तुझी खात्री पटली. मी तुला सांगितलं असतं तर ते पटलं नसतं. समर्थ या ठिकाणी आपल्या शिष्याला असं सांगताय, त्याला फिरवतायत आणि जेव्हा त्याची पार्श्वभूमी पक्की होईल, जेव्हा तो धातू त्या भात्याच्या अग्नीमध्ये प्रदीप्त होईल, त्याच्यातला सगळा मळ निघून जाईल, तो लाल बुंद होईल, तेव्हा सद्गुरू तो भाता चालवतो, तो कारागीर काय करतो, सांडशीमध्ये त्या धातूला धरतो, ऐरणीवर ठेवतो आणि घणाणी मारतो. पार्श्वभूमी तयार करून घेत आहेत समर्थ रामदास आपल्या शिष्याची. त्याला परब्रह्म स्वरूपाची प्रचिती द्यायची आहे, परब्रह्म स्वरूपमय त्याला करायचं आहे, परब्रह्म स्वरूप त्याला नेऊन बसवायचे, कारण त्याला समर्थांना त्याचं आढळपद द्यायचं आहे. म्हणून समर्थ एवढ्या तळमळीनं त्याला सांगताय, त्याच्या लक्षात येत नाही. तो म्हणतो तुम्ही हे सगळं मला सांगताय आणि त्याच्यानी माझ्या मनामध्ये विनाकारण भ्रम निर्माण झालाय. समर्थ म्हणतात तसं नाहीये, मी जर तुला बोललो नाही तर मग मी दुसरं काय करू.
ऐसे जरी न बोलावे तरी म्या काय करावे, न बोलता कळावे तुझं कैसे. अरे मी बोलल्याशिवाय तुला समजेल का. सभा भरलेली आहे, लोक कुजबुज कुजबुज करतायत आणि वक्ता येऊन व्यासपीठावर बसलेला आहे. आता त्यांना बोलायचंय म्हणून तुम्ही बोलणं बंद करा हे सांगण्यासाठी व्हॉलेंटियर जोरजोरात बोलत असतो, शांत रहा शांत रहा शांत रहा. जसा व्हॉलेंटियर बोलतो शांत रहा आणि वक्ता बोलणार असतो, त्याप्रमाणे आता आपण शांत होऊ आणि उद्या दुपारी 2 वाजता पुढच्या ओव्यांचा परामर्श घेऊ. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.